नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सचिन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत पर्यावरणीय भूगोल या विषयातील विशेषतः सेमिस्टर 4 मध्ये असणारे प्रकरण पहिले, पर्यावरणीय आपत्ती, याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल डिझास्टर। या पहिल्या प्रकरणातील महत्त्वाची पर्यावरणीय आपत्ती म्हणजेच भूकंप, याला इंग्रजीमध्ये आपण अर्थक्वेक असं म्हणतो। तर आजच्या तासाला आपण पाहूयात भूकंप म्हणजे काय, भूकंपाची कारणे। तर मित्रांनो, आपण पाहतो निसर्गामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात। प्रामुख्याने निसर्गामध्ये अंतर्गत तसेच बहिर्गत अशा पद्धतीची कारक आहेत की ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध परिणाम किंवा प्रभाव त्या ठिकाणी पडतात आणि विविध प्रकारच्या घडामोडी घडून येतात। आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की पृथ्वी ही अस्थिर आहे, पृथ्वीवरील प्रत्येक बाब ही अस्थिर आहे। आणि म्हणून निसर्गामध्ये अशा पद्धतीचे बदल हे सातत्याने होत असतात। आणि याची प्रमुख कारणं कोणती असतील तर ती अंतर्गत शक्ती किंवा बहिर्गत शक्ती। तर मित्रांनो, भूकंप ही अशी घटना आहे की ही दोन्ही कारणामुळे त्या ठिकाणी घडून येते। तर आपण सर्वप्रथम पाहूयात की भूकंप म्हणजे नेमकं काय। अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला सांगायचं झालं तर भूपृष्ठाची हादरणी किंवा भूपृष्ठ कंपायमान होणे याला आपण भूकंप होणे असं म्हणतो मित्रांनो। तर या भूकंपाच्या काही व्याख्या आपण या ठिकाणी पाहू। सर्वात पहिली व्याख्या वर्सेस्टर यांनी केलेली आहे। वर्सेस्टर या तत्ववेत्याच्या मते भूकंप म्हणजे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाच्या खाली असलेल्या खडकाच्या संतुलनामध्ये क्षणिक अडथळा निर्माण झाल्यामुळे जे हादरे बसतात किंवा भूपृष्ठ कंपायमान होते त्याला आपण भूकंप असं म्हणतो। बघा मित्रांनो, या ठिकाणी वर्सेस्टर यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की भूपृष्ठावर वरती किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात जो नैसर्गिक समतोल या ठिकाणी असतो, या समतोलामध्ये क्षणिक अडथळा येतो। बघा, भूकंप ही मुळातच अशा पद्धतीची आपत्ती आहे की ती क्षणिक किंवा अचानक घडून येणारी आहे, कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना निर्माण होणारी अशा स्वरूपाची आपत्ती आहे। आणि म्हणूनच याला क्षणिक अडथळा निर्माण होतो। त्या क्षणिक अडथळा हा विविध कारणामुळे होऊ शकतो, मे बी अंतर्गत कारकांमुळे किंवा बहिर्गत कारकामुळे। तर अशा पद्धतीने त्यामुळं काय होतं तर भूपृष्ठ हादरतं किंवा कंपायमान होतं आणि यालाच वर्सेस्टर यांनी भूकंप असं म्हटलेलं आहे। दुसरी व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात भूकंपाची, ती म्हणजे W.G. मूर यांची। W.G. मूर यांच्या मते कोणत्याही नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाच्या खाली निर्माण झालेल्या हालचालीमुळे भूपृष्ठाला जे हादरे बसतात त्याला भूकंप असे म्हणतात। बघा, मूर यांनी विशेषतः नैसर्गिक कारणं या ठिकाणी सांगितलेली नाहीत, ती अनेक असू शकतात। मात्र विशेषतः नैसर्गिक कारणामुळे म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल की त्या ठिकाणी अनेक प्रकारची कारणं असतात, मात्र या ठिकाणी नैसर्गिक कारणांचा प्रभाव हा भूकंपामध्ये सर्वाधिक असतो। आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक कारणामुळे ज्यावेळी भूपृष्ठ हादरते त्यावेळेस त्याला भूकंप म्हटलं जातं। त्यानंतर तिसरी व्याख्या आपण पाहूयात, ती म्हणजे पी. लेक यांनी केलेली। पी. लेक यांच्या मते कोणत्याही कारणामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात
आणि त्यास भूकंप म्हटले जाते. बघा, म्हणजे या ठिकाणी देखील त्याची अनेक कारणे असू शकतात जी आपण पाहणार आहोत. म्हणजेच कोणत्याही कारणाने भूपृष्ठ कंपायमान होते किंवा भूपृष्ठ हादरते यालाच भूकंप म्हटले जाते. तर मित्रांनो, भूकंप नेमका कसा घडून येतो किंवा भूकंप जो निर्माण होतो तो विशेषतः भूकंप लहरीमुळे निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग मुळातच या भूकंप लहरी कशा निर्माण होतात किंवा त्यांचे कोणते प्रकार पडतात तर ते आपण आता सर्वप्रथम पाहू. तर मी या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे आणि या आकृतीच्या आधारे पहा भूकंप लहरी किंवा भूकंप लहरींचे प्रकार आपण पाहूयात. तर प्रामुख्याने या ठिकाणी मी भूकंप लहरींची निर्मिती कशी होते याची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात म्हणजे खाली, भूपृष्ठाच्या खाली आपल्याला असं लक्षात येईल की विविध प्रकारच्या हालचाली घडून येतात. त्यालाच आपण असं म्हणतो अंतर्गत कारकांमुळे या घडून येतात. आणि या घडून आल्यानंतर ज्या ठिकाणी मुळात या भूकंपाचा उद्रेक होतो त्याला आपण भूकंप केंद्र असं म्हटलेलं आहे मित्रांनो. किंवा ज्या ठिकाणाहून भूकंपाची सुरुवात होते त्याला आपण भूकंप केंद्र किंवा त्यालाच आपण भूकंप नाभी असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात भूकंप केंद्र ज्या ठिकाणी उगम पावतो, ज्याला आपण म्हणू की भूकंपाचा उद्रेक होतो, जो स्टार्टिंग पॉईंट ज्याला समजलं जातं, तर तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्यानंतर या भूकंप केंद्राच्या स्ट्रेट, विशेषतः ज्याला आपण म्हणतो 90 डिग्री किंवा अगदी सरळ रेषेत, म्हणजे भूकंप केंद्राच्या अगदी सरळ रेषेत भूपृष्ठाच्या वरती असणारा बिंदू किंवा पॉइंट त्याला म्हणतो, त्याला आपण म्हटलेलं आहे भूकंपाचे बाह्य केंद्र. याला काय म्हटलेलं आहे? भूकंपाचे बाह्य केंद्र किंवा यालाच एपिसेंटर असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस भूकंपाच्या केंद्रापासून भूकंप लहरी निघतात आणि त्या सर्वात प्रथम या भूकंपाचं बाह्य केंद्र जिथं आहे त्या भूकंपाच्या बाह्य केंद्राच्या ठिकाणी पोहोचतात. आता मुळात या भूकंप लहरींचे कोणकोणते प्रकार पडतात तर मित्रांनो, भूकंप लहरीचे प्रामुख्याने 3 उपप्रकार पडतात. तर या भूकंप लहरीच्या प्रकारामध्ये मी सांगेल या ठिकाणी प्राथमिक लहरी, दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे दुय्यम लहरी, आणि तिसरा प्रकार म्हणजे भूपृष्ठ लहरी. तर मित्रांनो, प्राथमिक लहरी ज्या आहेत या प्राथमिक लहरीलाच प्रायमरी वेव्ज असं म्हटलं जातं किंवा सिंपली पी वेव्ज असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा दुय्यम लहरी यांना सेकंडरी वेव्ज असं म्हणतात किंवा यालाच सिंपली एस वेव्स असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी. या भूपृष्ठ लहरीलाच आपण सरफेस वेव्स म्हणतो किंवा सिंपली एल वेव्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, यापैकी या प्राथमिक लहरी ज्यावेळेस भूपृष्ठावर पोहोचतात या सर्वात प्रथम आपल्याला पोहोचताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून प्राथमिक लहरीचा वेग हा सर्वाधिक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या लहरी साधारणपणे 5 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रवास करतात.
मुळात या भूकंप लहरी ज्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेल्या आहेत त्या ज्यावेळेस केंद्र भागातून भूपृष्ठाकडे प्रवास करतात त्यावेळेस भूपृष्ठातील अंतर्गत भागातील खडकाची रचना कशा स्वरूपाची आहे त्याचा परिणाम त्या लहरींच्या वेगावर होतो, म्हणून तो कमी अधिक होताना आपल्याला पाहावयास मिळतो, नो डाऊट. परंतु सर्वाधिक लहरींचा वेग हा प्राथमिक लहरींचा वेग असलेला आपल्याला दिसून येतो आणि भूकंप केंद्रापासून त्या उत्पन्न होऊन सर्वात प्रथम भूपृष्ठावर पोहोचताना आपल्याला दिसून येतात. आता या प्राथमिक लहरी आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय वेगाने प्रवास करतात, मात्र त्या फारशा विध्वंसक नसतात. मात्र त्यानंतर ज्या लहरी उत्पन्न होतात विशेषतः दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी या मात्र अधिक विध्वंसक असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. तर त्यापैकी असणाऱ्या दुय्यम लहरीच्या बाबतीत जर माहिती पाहायची झाली तर आपल्याला असं लक्षात येईल की दुय्यम लहरींचा जो वेग आहे तो दुय्यम लहरीचा वेग सर्वसाधारणपणे प्राथमिक लहरींच्या निम्मा असतो बघा. आणि याचबरोबर प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी वेगळ्या कशा ठरतात तर प्राथमिक लहरी या अंतर्गत भागातील घनरूप तसेच द्रवरूप स्थितीतील आवरणातून देखील त्या ठिकाणी प्रवास करतात, मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम लहरी द्रव आवरणातून किंवा द्रव रूप पदार्थामधून प्रवास करू शकत नाहीत. हा एक त्यामधील बेसिक डिफरन्स आहे. त्यानंतर तिसरे महत्त्वाचे लहरींचा प्रकार पडतो तो म्हणजे भूपृष्ठ लहरी, ज्याला आपण सरफेस वेव्हज. आणि या सरफेस वेव्हच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर यांचा वेग देखील हा कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सर्वसाधारणपणे 3.2 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने या लहरी प्रवास करतात, मात्र या ज्या भूपृष्ठ लहरी आहेत या अधिक दीर्घ अंतरापर्यंत प्रवास करतात, म्हणजे यांचा अंतर देखील वाढलेलं असतं. कारण मुळातच प्राथमिक लहरी ज्यावेळेस भूपृष्ठावर त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथून पुढे सेकंडरी वेव्ह ज्याला आपण म्हणतो भूपृष्ठ लहरी सरफेस वेव्ह या भूपृष्ठाच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी उत्पन्न होतात आणि त्या पुढे पुढे सरकतात. आणि यांचा प्रवास मार्ग हा देखील लहरीचा हा भूकंपाचे जे बाह्य केंद्र आहे या बाह्य केंद्रापासून इतर दिशांना किंवा बाजूंना असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता मुळातच या लहरी या सगळ्यात संहारक किंवा विध्वंसक असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात, कारण या सरफेस वेव्हज किंवा भूपृष्ठ लहरीमुळे प्रामुख्याने आपल्याला भूपृष्ठ हे अधिक कंपायमान झालेलं किंवा हादरलेलं दिसून येतं आणि परिणामी अशा पद्धतीने भूकंपाची तीव्रता जर अधिक असेल तर या भूपृष्ठ लहरीची तीव्रता देखील वाढते आणि परिणामी भूपृष्ठावरील आपल्याला विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात किंवा विध्वंसक घडामोडी या पृष्ठभागावर आपल्याला घडून येताना दिसून येतात. तर मित्रांनो, या भूकंप लहरींच्या प्रकारानंतर आपण पाहूयात की या भूकंपाची नेमकी कारणे कोणती आहेत. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी काही प्रमुख कारणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर एकानंतर एक आपण ती कारणे पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल तर भूकंप हा प्रामुख्याने अंतर्गत कारकांमुळे किंवा अंतर्गत शक्तींमुळे घडून येताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो बघा, अंतर्गत भागामध्ये आपण पाहतो भूकंप ज्यावेळेस निर्माण होतो, विशेषतः सर्वप्रथम भूकंप ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी त्याची तीव्रता जर अधिक असेल, बघा ही तीव्रता देखील अंतर्गत भागातील कारक कशा स्वरूपाची आहे त्यावर डिपेंड असते किंवा अवलंबून असते. म्हणून अंतर्गत भागामध्ये विविध घडामोडी चालू असतात, कारण अंतर्गत भागामध्ये असणारं अधिकचं तापमान असेल किंवा लावारस असेल किंवा पाण्याची होणारी वाफ असेल, या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळं भूपृष्ठाला धक्के बसतात किंवा धक्के जाणवतात आपल्याला. तर प्रामुख्याने
पहिलं कारण आपण आता पाहतो आहोत ते म्हणजे अंतर्गत शक्ती. या अंतर्गत शक्तीमुळे आपल्याला असं लक्षात येईल की भूपृष्ठावर दाब पडतो किंवा ताण पडतो. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील जे खडक आहेत त्या खडकांवर एक तर दाब पडतो, म्हणजे त्या ठिकाणी दाब प्रेशर त्या ठिकाणी निर्माण होतो, दोन बाजूकडील खडक हे एकमेकांकडे सरकतात, किंवा त्याचबरोबर ताण पडतो. कधी कधी त्या ठिकाणी ताण म्हणजे विरुद्ध दिशेला ताण देखील त्या ठिकाणी पडताना दिसून येतो. तर अंतर्गत शक्तीमुळे हे घडून येतं. आणि दाब किंवा ताण पडल्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की दाब पडून भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील खडकांना वळ्या पडू शकतात, किंवा त्या ठिकाणी ताण पडून त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो वळ्या पडल्यामुळे प्रामुख्याने तडे जाताना आपल्याला पाहावयास मिळतात, किंवा कधी कधी त्या ठिकाणी खचदऱ्यांची देखील निर्मिती होते. विशेषतः तो दुसरा भाग आहे प्रस्तरभंग, अशा पद्धतीने झाल्यानंतर ते घडून येतं. म्हणजेच काय तर अंतर्गत भागातील कारकांमुळे दाब किंवा ताण पडून एखाद्या म्हणजे त्या ठिकाणच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हादरे जाणवतात आणि परिणामी त्या ठिकाणी भूकंप घडून येताना आपल्याला दिसून येतो. याचं चांगलं साधं उदाहरण सांगायचं झालं तर उदाहरणार्थ 28 ऑक्टोबर 1991 झालेला जपानचा भूकंप. हा जपानचा भूकंप हा अशाच पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. दाब किंवा ताण पडल्यामुळे जे भूकंप होतात त्यांना भ्रंशमूलक अशा स्वरूपाचे भूकंप म्हटलं जातं. आणि हा जपानचा भूकंप हा भ्रंशमूलक पद्धतीचा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं प्रमुख कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ते म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. आत्ताच सांगितल्याप्रमाणे अंतर्गत भागातील शक्तीमुळे, विशेषतः अंतर्गत भागातील असणारी पाण्याची होणारी वाफ, अंतर्गत भागातील अधिकचं तापमान किंवा लावारस, या लावारसची निर्मिती अंतर्गत भागात होते. आणि ज्यावेळेस लावारस एखाद्या ठिकाणी बाहेर पडतो किंवा त्याचा उद्रेक होतो, अशा वेळेस लावारसाबरोबरच विविध प्रकारचे वायू असतील, विविध प्रकारचे अंतर्गत भागातील दगडगोटे असतील किंवा इतर खडक असतील, खडकांचे तुकडे असतील, हे वेगाने त्या ठिकाणी भूपृष्ठावर येत असतात आणि त्यांचे संचयन होत असते. अशा पद्धतीचे ज्वालामुखी देखील आपण सांगू शकत नाही कधी होतील, केव्हा होतील, कुठे होतील. मात्र अशा पद्धतीचे ज्वालामुखीचे उद्रेक ज्या ठिकाणी होतात ज्वालामुखीचे देखील वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पडतात. काही निद्रित असतात, काही ज्वलंत असतात. मात्र आपल्याला असं सांगता येईल की ज्या ठिकाणी विशेषतः ज्वालामुखी उद्रेक होतात, कोणत्याही प्रकारचा असू द्या, त्या उद्रेकाच्या वेळी भूपृष्ठाला मोठ्या प्रमाणावर धक्के बसतात, भूपृष्ठाला तडे जातात आणि अशा वेळेस सुद्धा धक्के बसतात किंवा हादरे बसतात आणि मोठ्या प्रमाणावर भूकंप त्या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा पद्धतीने ज्वालामुखीमुळे जो भूकंप घडून येतो त्या प्रदेशात किंवा एखाद्या विस्तीर्ण प्रदेशात, तर त्याला आपण ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतो. आणि अशा पद्धतीचे ज्वालामुखीय भूकंप ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस तसेच ज्वालामुखी झाल्यानंतर देखील काही कालावधीपर्यंत आपल्याला जाणवतात. उदाहरण सांगायचे झाले तर 1883 मध्ये क्राकाटोआ बेटावरील भूकंप हा अशाच पद्धतीने ज्वालामुखी उद्रेकातून भूकंप झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याचा विस्तार सर्वसाधारणपणे 1200 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या ठिकाणी देखील आपल्याला भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी जाणवलेले दिसून येतो. म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणावर याचा देखील काय असू शकतो, प्रभाव त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये होणारे विविध रासायनिक स्फोट. बघा, पृथ्वीच्या अंतर्गत भागात आपण पाहतो ज्या पद्धतीने लावारस आहे त्याच पद्धतीने पाण्याची वाफ त्या ठिकाणी अंतर्गत भागात होते किंवा इतरही घटक आहेत. आणि यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की
त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया या अंतर्गत भागामध्ये प्रामुख्याने होताना आपल्याला दिसून येतात. या अंतर्गत भागामध्ये असणारी विविध खनिजे, या खनिज द्रव्यांचे देखील स्फटिकीकरण त्या ठिकाणी होत असते किंवा रासायनिक विविध प्रक्रिया होऊन रासायनिक स्फोट अंतर्गत भागात होत असतात. आणि निश्चित अशा प्रकारच्या प्रक्रिया झाल्यामुळे भूपृष्ठाला हादरे जाणवतात किंवा भूपृष्ठ देखील त्या ठिकाणी हादरते. आणि अशा पद्धतीने होणाऱ्या भूकंपाला आपण पातालिक भूकंप असे म्हणतो. आता या पातालिक भूकंपाची तीव्रता जर अधिक असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की याचा विस्तार देखील वाढतो. सर्वसामान्यपणे साधारणपणे 250 ते 675 म्हणजे 250 ते 675 किलोमीटर चौरस किलोमीटर इतकी व्याप्ती या भूकंपाची असू शकते मित्रांनो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे बहिर्गत शक्ती. बघा, ज्या पद्धतीने पृथ्वीच्या अंतर्गत भागात काही शक्ती कार्यरत आहेत त्याच पद्धतीने पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाह्यकारके किंवा बहिर्गत शक्ती देखील कार्यरत आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर आपण पाहतोय ऊन, वारा, पाऊस. बघा, यामुळे पृथ्वीवरील पृष्ठभागाची मोठ्या प्रमाणावर झीज होते आणि ही झीज झाल्यानंतर खनन आणि संचयन प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते. आणि या संचयन आणि खनन क्रियेमुळे आपल्याला असं लक्षात येईल की एखाद्या भागामध्ये झीज होते तर एखाद्या भागामध्ये भर पडते आणि परिणामी पृष्ठभागावर असणारे जे संतुलन आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे संतुलन आहे ते डळमळीत होतं किंवा ढासळतं. आणि परिणामी आपल्याला असं लक्षात येईल की या बाह्यकारकामुळे देखील ज्याला आपण म्हणतो भूकंप हे होताना आपण पाहतो. अशा पद्धतीचे निर्माण होणाऱ्या भूकंपाला आपण संतुलनमूलक भूकंप असे म्हणतो. उदाहरणार्थ 1949 मध्ये घडून आलेला हिंदुकुश पर्वतीय भागामध्ये घडून आलेला भूकंप हा अशाच पद्धतीने संतुलनमूलक पद्धतीचा भूकंप निर्माण झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आपण पाहूयात ते म्हणजे स्थितिस्थापकत्व. बघा, अलीकडे विविध सिद्धांत मांडले गेलेले आहेत आणि त्यानुसार स्थितिस्थापकत्व सिद्धांत हा देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक तत्ववेत्ते याला दुजोरा देतात. यामध्ये होतं काय, अंतर्गत भागातील म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा पृथ्वीवर असणारा भूभाग जो आहे याचा समतोल त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा समतोल प्रामुख्याने आपल्याला असं लक्षात येईल की अंतर्गत भागामध्ये घडून येणाऱ्या ऊर्ध्वगामी हालचाली किंवा अधोगामी हालचाली यामुळे स्थानांतर प्रक्रिया होत असते. आणि या स्थानांतर प्रक्रियेमुळे आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये बदल घडून येतात. एखाद्या ठिकाणी दाब पडतो किंवा एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होतं, ताण पडतो. परिणामी ऊर्ध्वगामी एक तर एखादा भाग वर उंचावला जातो किंवा एखादा भाग खाली खचला जातो. तर अशा पद्धतीने मुळातच हे का घडून येतं तर पृथ्वी किंवा जो भूभाग आहे तो पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रयास करतो. आणि म्हणूनच त्यालाच म्हटलेलं आहे स्थितिस्थापकत्व गुणधर्म. म्हणून भूभाग पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न करतो. अतिशय असमतोल निर्माण झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडून येतात. ऊर्ध्वगामी अधोगामी हालचाली घडून येतात आणि परिणामी त्यामधून भूकंप निर्माण होतात. आणि या पद्धतीने निर्माण होणाऱ्या भूकंपाला स्थितिस्थापकत्वजन्य भूकंप असं देखील म्हटलं जातं. याचा साधारणपणे विस्तार जर पाहिला तर 80 किलोमीटर ते 800 किलोमीटर पर्यंत याचा म्हणजे बघा कमी ते अतिशय जास्त 800 किलोमीटर पर्यंत देखील विस्तार चौरस स्क्वेअर म्हणजे ज्याला आपण म्हणतो चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये या भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी जाणवू शकतात. म्हणजेच काय तर हा देखील भूकंप या भूकंपामुळे देखील मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण प्रदेश प्रभावाखाली येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे भूपट्ट सरक किंवा भूपट्टाची सरक होणे.
बघा मित्रांनो, अलीकडे हा देखील सिद्धांत मांडला गेलेला आहे, भूपट्ट विवर्तन सिद्धांत. यानुसार आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वीचा पृष्ठभागावरील जो भूपृष्ठ आहे ते एक सलग नाही किंवा अखंड नाही, त्याला असे तुकडे गेलेले आहेत किंवा तडे गेलेले आहेत. थोडक्यात काय तर वेगवेगळ्या प्लेट्स त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळे भूपट्ट आहेत आणि अशा पद्धतीची 7 प्रमुख भूपट्ट आहेत आणि इतर भूपट्ट असलेले आपल्याला दिसून येतील. आणि मग अशा पद्धतीने अंतर्गत भागातील शक्तीमुळे हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशांना सरकत असतात आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की या भूपट्टांच्या ज्या कडा आहेत या कडांना दाब किंवा ताण पडून भूपृष्ठ हादरते आणि भूकंप घडून येतात आणि यालाच आपण भूपट्ट सरक होण्यामुळे निर्माण झालेला भूकंप असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे भूकंप घडून येतो. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहिले भूकंप म्हणजे नेमकं काय, भूकंप लहरीची निर्मिती, भूकंप लहरींचे प्रकार आणि भूकंपाची काही प्रमुख कारणे. तर मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.